कोल्हापूर शहरात सध्या मद्यपींची संख्या वाढत चालली आहे। या मद्यपींकडून सर्व स्तरातील लोकांना त्रास सहन करावा लागतोय। दारूच्या नशेत मारामारी, खून असे प्रकार सर्रास घडत आहेत। आज त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे। कोल्हापुरातील भिन्नस कॉर्नर परिसरात सुमारे 5 ते 6 मद्यपींच्या टोळक्याकडून केएमटी बसच्या काचेवर दगड मारण्याचा प्रकार घडलाय। ही केएमटी बस एसटी स्टँडवरून बोंद्रेनगर इथे जात होती, त्यावेळी हा प्रकार घडलाय। त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी केएमटीच्या वाहन चालकांना या मद्यपींनी शिवीगाळ केल्याचंही सांगण्यात आलंय। तसंच रस्त्यावर पडलेला मोठा दगड ही केएमटीच्या दर्शनी काचेवर मारून ती काच फोडण्यात आली। यावेळी केएमटीच्या वाहन चालकांनी हा सर्व प्रकार सांगितला। केएमटी स्टँडवरून बोंद्रेनगर निघालतो पॅटर्न नेमका काय प्रकार घडला? नेमका काय दोघं तिघंजण आलीत, मुलं पोरं होती, दारू पिऊन, आणि त्याने ती धोंडा उचलला मोठा आणि ते आमच्या काचव गाठला आणि ती शिवीगाळी केली त्यांनी। तिथंच बोलत्याला मी ऐकलं, चालू बसमध्येच स्लो केली गाडी, तेवढं तो धोंडा उचलला आणि तो काचव टाकला। याच्यापुरती आता पोलिसांना आम्ही कंप्लेंट करणार, आमच्या अपघात इंचार्जना बोलवणार, कंप्लेंट देणार आणि पोलिसांना आम्ही सांगणार की इथं असं झालेलं आहे। स्टँडवरून बोंद्रेनगरला जाताना चिपडे सराफच्या दारात आले असता बस अज्ञात व्यक्तीने दगड मारला आणि तो पळून गेला। आता मी जी कायदेशीर तक्रार शाहूपुरी डिव्हिजनला देऊन ठाणे अंमलदारांना दाखल करणार आहे, तिथून तपास ते पोलीस करतील। वारंवार असे प्रकार कोल्हापूरात घडतात, असं काय काय वारंवार घडतात म्हणजे त्याला तर प्रशासनानं किंवा पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। परत असे प्रकार घडता कामा नये। तरी बरं ड्रायव्हरला पण लागलं नाही काय दगड, ड्रायव्हरला लागला असतं तर आणि मोठा अनर्थ झाला असता काय तर।